नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरळ भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडाचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगट कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व IMPS राहतात, त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक देखील करायचा आहे. आजचा भाग कितवा आहे तर 386वा भाग आहे. या भागामध्ये आपण 26 नोव्हेंबर 2025 या दिवसातील महत्त्वाचे चालू घडाचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करणार आहोत. प्रश्न IMPS पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. प्रश्न पहिलाच आहे, येणाऱ्या भरतीमध्ये हमखास विचारला जाईल असा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे तर अयोध्या येथील राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण कोणाच्या हस्ते पार पडले. आता याचं उत्तर सांगण्या अगोदर हे जे काही राम मंदिर आहे बघा, तर ते अयोध्या उत्तर प्रदेश या ठिकाणी बांधण्यात आलेलं लक्षात ठेवायचं आहे. आणि गेल्या वर्षी याचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा पार पडला होता. ती तारीख आपल्याला लक्षात ठेवायची जी येणाऱ्या भरतीमध्ये विचारली जाऊ शकते, कारण अयोध्यातील राम मंदिर जे काय आहे बघा, तर ते सध्या खूप ट्रेंडिंग विषय ठरलेला आहे. तर प्राणप्रतिष्ठा सोहळा हा गेल्या वर्षी 22 जानेवारी 2024ला पार पडला होता किंवा 22 जानेवारी 2024ला. तो देखील नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच पार पडला होता आणि शिखरावर ध्वजारोहण देखील यावर्षी नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच पार पडलेले आहे. प्रश्नाचं उत्तर मिळालं. तर अयोध्या येथील राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण हे नुकतंच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेलं आहे. तारीख जर विचारली तर लक्षात ठेवा 25 नोव्हेंबर 2025. 25 नोव्हेंबर 2025ला ध्वजारोहण हे नुकतंच पार पडलेलं आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. हे झालं ध्वजारोहण. प्राणप्रतिष्ठा सोहळा गेल्या वर्षी 22 जानेवारी 2024ला पार पडला होता आणि ते कोणाच्या हस्ते तर नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच पार पडलेला आहे. दोन्ही लक्षात ठेवायचे प्रश्न IMP आहे. हा जो काही ध्वज आहे बघा, ज्याचं ध्वजारोहण करण्यात आलं, तर तो ध्वज हा भगवा रंगाचा आहे. कोणत्या रंगाचा? भगवा रंगाचा आहे. त्याची रुंदी किती आहे तर 11 फीट रुंद आणि 22 फीट लांब आहे. लक्षात ठेवायचं आहे 11 फीट रुंद आणि 22 फीट लांब. जमिनीपासून या ध्वजाची उंची आहे 191 फीट. किती? 191 फीट. ध्वजावर श्रीरामाच्या शौर्याचे प्रतीक असलेले तेजस्वी सूर्य तसेच कोविदार वृक्षाच्या प्रतिमेसह ओम अक्षर लिहिलेलं. लक्षात ठेवायचं आहे शौर्याचे प्रतीक असलेले तेजस्वी सूर्य तसेच कोविदार वृक्षाच्या प्रतिमेसह ओम अक्षर लिहिलेले ते ध्वज आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा गेल्या वर्षी पार पडला होता, तेव्हा एक प्रश्न IMP आहे बघा. तर तो प्रश्न असा की मूर्तीची जी काही स्थापना करण्यात आली बघा या राम मंदिरामध्ये, तर ती राम ललाची मूर्ती ही साकारली कोणी आहे? प्रश्न IMP आहे. तर ती साकारली होती बघा अरुण योगीराज. जी काही मूर्ती आहे बघा राम मंदिरामध्ये, तर ती राम मंदिरातली मूर्ती कोणी साकारलेली आहे तर अरुण योगीराज यांनी ती साकारलेली मूर्ती आहे. लक्षात ठेवायचं आहे. बाबरी मस्जिद पाडून बघा त्या ठिकाणी राम मंदिर हे उभारण्यात आलेलं आहे. आता तो ढाचा केव्हा पाडण्यात आला होता? बाबरी मस्जिदचा जो काही ढाचा होता बघा, तर तो केव्हा पाडण्यात आला होता तर 1992 मध्ये. 1992 साली बाबरी मस्जिद, विवादित बाबरी मस्जिद ही तिचा ढाचा हा पाडण्यात आला होता आणि त्यानंतर राम मंदिराचं निर्माण हे त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. दुसरा प्रश्न आहे, राज्यपाल आणि कोण आहेत तर राज्यपाल उत्तर प्रदेशचे आहेत आनंदीबेन पटेल. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहेत आणि लखनौ उत्तर प्रदेशची राजधानी आहे. दुसरा प्रश्न आहे, T20 वर्ल्ड कप 2026च्या ब्रँड अँबॅसेडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेले? प्रश्न IMP आहे, स्टार मार्क करून ठेवायचा आहे. तर T20 वर्ल्ड कप 2026च्या ब्रँड अँबॅसेडर पदी नुकतंच बघा पर्याय रोहित शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली T20 वर्ल्ड कप 2026च्या ब्रँड अँबॅसेडर पदी. आता ब्रँड अँबॅसेडर बनलेत रोहित शर्मा, परंतु आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे तर या 2026च्या T20 वर्ल्ड कपचं आयोजन हे आपल्या भारतात आणि श्रीलंकात. कुठे? भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान या T20 वर्ल्ड कप 2026चं आयोजन हे करण्यात येणार आहे. आवृत्ती कितवी असणार आहे? 10वी आवृत्ती असणार आहे. 10वी आवृत्ती लक्षात ठेवायचं आहे. या 10व्या आवृत्तीचं आयोजन हे भारतातील 5 ठिकाणी होणार आहे आणि श्रीलंकेतील 3 ठिकाणी होणार आहे. किती? 3 ठिकाणी. भारतात 5 ठिकाणी आणि श्रीलंकेत 3 ठिकाणी. हे झालं या वर्षीचं. जर
या अगोदरची आवृत्ती आपण पाहिली तर ती आवृत्ती 2024 साली पार पडली होती. कितवी होती? 9वी होती. आणि त्याचं आयोजन हे वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन देशादरम्यान बघा करण्यात आलं होतं. कोठे? वेस्ट इंडिज आणि अमेरिका, लक्षात ठेवायचं आहे. अंतिम सामना हा वेस्ट इंडिज या देशामध्ये झाला होता आणि त्यामध्ये भारताने बघा ही ट्रॉफी जिंकली होती. कोणाचा पराभव केला होता? तर दक्षिण आफ्रिकेचा पराभव भारताने केला होता. आणि दुसरा T20 वर्ल्ड कप हा भारताने जिंकला होता. पहिला जिंकला होता 2007 साली MS धोनीच्या नेतृत्वामध्ये आणि दुसरा T20 वर्ल्ड कप जिंकला आहे रोहित शर्मा यांच्या नेतृत्वामध्ये 2024 मध्ये. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न हा देखील IMP आहे. T20 वर्ल्ड कपची सुरुवात केव्हा झाली होती? 2007 साली झाली होती आणि त्याच वर्षी भारताने T20 वर्ल्ड कप हा जिंकला होता. पुढचा तिसरा प्रश्न आहे, महिला कबड्डी विश्वचषक 2025 खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकला आहे? तर महिला कबड्डी विश्वचषक 2025 हा पर्याय आपल्या भारताने जिंकलेला आहे. भारतीय महिला संघाने जिंकलेला आहे महिला कबड्डी विश्वचषक 2025. आवृत्ती कितवी होती? दुसरी आवृत्ती होती. पहिली आवृत्ती IMP आहे, कारण पहिल्या आवृत्तीचं आयोजन हे 2012 साली करण्यात आलं होतं. केव्हा? 2012 साली करण्यात आलं होतं. त्यानंतर जवळपास 13 वर्षानंतर महिला कबड्डी विश्वचषक याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. किती? 13 वर्षानंतर. पहिली आवृत्ती 2012 साली, त्यावेळी देखील भारताने विजेतेपद पटकावलं होतं. आणि आता दुसरी जी आवृत्ती करण्यात आली 2025 मध्ये जवळपास 13 वर्षानंतर, तर त्या आवृत्तीचं विजेतेपद देखील आपल्या भारतानेच पटकावलेलं आहे. कोणाचा पराभव केला? तर चीनी तैपेईचा पराभव केलेला आहे. चीनी तैपेईचा पराभव करत भारताने सलग दुसरी महिला कबड्डी विश्वचषक 2025 ची ट्रॉफी ही जिंकलेली आहे. प्रश्न IMP हा देखील आपल्याला स्टार मार्कून ठेवायचा आहे प्रश्न. या 2025च्या महिला कबड्डी विश्वचषकचं जे काही आयोजन होतं बघा, तर ते कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? तर ढाका बांगलादेश या ठिकाणी करण्यात आलं होतं, लक्षात ठेवायचं आहे. आणि 2012ची जी काही आवृत्ती होती, पहिली आवृत्ती, तर त्याचं आयोजन हे पटना बिहार या ठिकाणी करण्यात आलं होतं. कोठे? पटना बिहार, लक्षात ठेवायचं आहे. पुरुषांचा कबड्डी विश्वचषक हा 2004 साली सुरुवात झाला होता. केव्हा? 2004 साली. आणि महिलांचा वर्ल्ड कप हा 2012 साली सुरुवात झाला होता, ज्याची दुसरी आवृत्ती यावर्षी आयोजित करण्यात आली होती 13 वर्षानंतर. चौथा प्रश्न आहे, नुकतंच महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सायन्स पार्क हे उभारण्यात येत आहे? तर नुकतंच बघा महाराष्ट्रामध्ये पर्याय ब, नेरूळ नवी मुंबई या ठिकाणी बघा सायन्स पार्क हे उभारण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं देखील लोकार्पण उद्घाटन पार पडलं असून आता नवी मुंबई या ठिकाणी सायन्स पार्क देखील उभारण्यात येत आहे. दोन्ही IMP आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि सायन्स पार्क नवी मुंबई हे देखील रायगड जिल्ह्यामध्ये येतं, जे नुकतंच उभारण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड या ठिकाणी बघा सायन्स पार्क आहे, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी देखील सायन्स पार्क आहे आणि आता नवी मुंबई या ठिकाणी देखील उभारण्यात येत आहे. पाचवा प्रश्न आहे, नुकतंच भारतीय नौदलात दाखल झालेले INS माहे हे कोणी विकसित केले आहे? तर नुकतंच भारतीय नौदलात दाखल झालेले INS माहे हे पर्याय क, कोचिन शिपयार्ड लिमिटेडने बघा हे विकसित केलेलं आहे. ठिकाण काय आहे? तर मुंबईतील नौदल डॉकयार्ड या ठिकाणी हे बघा दाखल झालेले. कुठे? तर मुंबईतील नौदल डॉकयार्ड या ठिकाणी. स्वदेशी बनावटीचा आहे, जवळपास 80% जे काही आहे बघा तर ते स्वदेशी बनावटीचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. जहाजाचं नाव जे काही आहे तर ते मालाबार किनारपट्टीवरील ऐतिहासिक माले शहरापासून ठेवण्यात आलेलं आहे. प्रश्न हा देखील IMP परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. माहे जे काही आहे बघा माहे, तर ते मालाबार किनारपट्टीवरील ऐतिहासिक माले शहरापासून ठेवण्यात आलेलं आहे. याची लांबी जर आपण पाहिली या INS माहेची तर 78 मीटर लांब आहे आणि वजन आहे 1100 टन. किती? 1100 टन एवढं त्याचं वजन आहे. धोके शोधण्यासाठी आणि ते निष्प्रभ करण्यासाठी प्रगत सेन्सर आणि शस्त्रांनी हे सुसज्ज आहे, लक्षात ठेवायचं आहे.
6वा प्रश्न आहे, द स्टेट्स ऑफ वर्ल्ड चिल्ड्रन्स 2025 हा जो काही अहवाल आहे तर तो कोणत्या संस्थेने प्रकाशित केला आहे? तर द स्टेट्स ऑफ वर्ल्ड चिल्ड्रन्स 2025 हा अहवाल नुकताच पर्याय क युनिसेफने प्रकाशित केलेला आहे. कोणी? युनिसेफ या संस्थेने प्रकाशित केलेला आहे. प्रश्न हा देखील आहे. आता युनिसेफने केलेला आहे, तर युनिसेफची स्थापना आणि कार्यकारी सध्याचे संचालक आपण पाहूया. 1946 साली युनिसेफची स्थापना झाली होती. न्यूयॉर्क, अमेरिका या ठिकाणी युनिसेफचे मुख्यालय आहे. सध्या कार्यकारी संचालक कोण आहेत? तर कॅथरीन एम रसेल. कॅथरीन एम रसेल हे युनिसेफचे सध्याचे कार्यकारी संचालक आहेत. फुल फॉर्म आपण पाहिला युनिसेफचा, तर युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड. काय? युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड असा युनिसेफचा फुल फॉर्म आहे. हा जो काही अहवाल आहे बघा, तर तो 20 नोव्हेंबर 2025 रोजी, केव्हा? 20 नोव्हेंबर 2025 रोजी प्रकाशित करण्यात आलेला आहे. ज्याचं फुल फॉर्म आहे द स्टेट्स ऑफ वर्ल्ड चिल्ड्रन्स 2025 एंडिंग चाइल्ड पॉवर्टी अवर शेअर्स इम्पेरेटिव्ह अहवाल 2025 हा त्याचा फुल फॉर्म आहे, जो नुकताच युनिसेफने प्रकाशित केलेला आहे. या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे जर आपण पाहिले तर जागतिक स्तरावर 19% अधिक मुले अत्यंत गरिबीत जगत आहेत. किती? 19% अधिक मुले हे अत्यंत गरिबीत जगत आहेत. दररोज $3 पेक्षा कमी उत्पन्नावर जगत आहेत. किती? $3 पेक्षा कमी उत्पन्नावर. जगभरामध्ये अंदाजे 90 कोटी मुले हे बहुआयामी गरिबीचा सामना करत आहेत. किती? 90 कोटी मुले. 7वा प्रश्न आहे, ISB कॅटलिस्ट पुरस्कार 2025 ने कोणास सन्मानित करण्यात आले? तर ISB कॅटलिस्ट पुरस्कार 2025 ने नुकतंच बघा पर्याय ब अझीम प्रेमजी. अझीम प्रेमजी यांना बघा सन्मानित करण्यात आले. आता अझीम प्रेमजी आहे तरी कोण? तर ते आहेत विप्रोचे संस्थापक आणि अध्यक्ष. लक्षात ठेवायचं आहे, विप्रोचे संस्थापक आणि अध्यक्ष कोण आहेत? अझीम प्रेमजी, ज्यांना ISB कॅटलिस्ट पुरस्कार 2025 हा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. ISBचा फुल फॉर्म आपण पाहिला तर इंडियन स्कूल ऑफ बिझनेस. इंडियन स्कूल ऑफ बिझनेस म्हणजेच ISB. तर या इंडियन स्कूल ऑफ बिझनेस ISB कॅटलिस्ट पुरस्कार हा अझीम प्रेमजी यांना प्रदान करण्यात आला आहे, जे विप्रोचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. आता देण्याचं कारण काय? तर भारताच्या संशोधन आणि ज्ञान परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी त्यांनी जे काही योगदान दिलं आहे बघा, तर त्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 8वा प्रश्न आहे, प्रसिद्ध सांगाई उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर प्रसिद्ध सांगाई उत्सव हा पर्याय ड मणिपूर. मणिपूर या राज्यामध्ये साजरा केला जातो. लक्षात ठेवायचा. आणि सध्या तो आता साजरा केला जात आहे, त्यासाठी हा प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे. आता मणिपूर राज्यामध्ये साजरा केला जातो, तर मणिपूरचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर मणिपूरमध्ये सध्या कोणतेही मुख्यमंत्री नाहीत. मणिपूरमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. राष्ट्रपती राजवट. कारण फेब्रुवारी 2025 मध्ये एन बिरेन सिंह जे मणिपूरचे मुख्यमंत्री होते बघा, तर त्यांनी जे काही अंतर्गत वाद होते बघा नागा कुकी मैथई समाजातील, तर त्या वादापायी जे काही त्या ठिकाणी आंदोलन झाले बघा, ज्याला हिंसक वळण प्राप्त झालं, आणि त्या हिंसक वळणानंतर एन बिरेन सिंह यांनी बघा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. आणि त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये राष्ट्रपती राजवट हे मणिपूरमध्ये लागू झाले होते. प्रश्न हा देखील एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, देशातील एकमेव राष्ट्र कोणते राज्य कोणते ज्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे? तर देशातील सध्याचे एकमेव असे राज्य आहे जे मणिपूर आहे, ज्या मणिपूर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट हे लागू आहे. आता मुख्यमंत्री जरी नसले तरी राज्यपाल कोण आहेत? तर अजय कुमार भल्ला हे मणिपूरचे राज्यपाल आहेत, आणि मणिपूरची राजधानी आहे इम्फाल. इम्फाल ही मणिपूरची राजधानी आहे. हे झाले आजचे चालवणीचे प्रश्न. माहिती सगळं आपण या ठिकाणी कव्हर केले आहेत. आता घेऊया रिव्हिजन. फक्त प्रश्न आणि उत्तर. प्रश्न पहिला आहे, अयोध्यातील राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण हे कोणाच्या हस्ते पार पडले? नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. T20 वर्ल्ड कप 2026च्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर रोहित शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. तिसरा प्रश्न आहे, महिला कबड्डी विश्वचषक 2025 खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकला आहे? तर तो आपल्या भारताने जिंकला असून सलग दुसरे विजेतेपद असणार आहे आपल्या भारतीय महिला संघाचे.
नुकतंच महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सायन्स पार्क हा उभारण्यात येत आहे, तर नेरूळ नवी मुंबई या ठिकाणी बघा महाराष्ट्रात सायन्स पार्क हा उभारण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 5, नुकतंच भारतीय नौदलात दाखल झालेले INS माहे कोणी विकसित केले आहे, तर कोचिन शिपयार्ड लिमिटेडने विकसित केलेले आहे INS माहे, जे स्वदेशी बनावटीचं आहे. 6वा प्रश्न आहे, द स्टेट्स ऑफ वर्ल्ड चिल्ड्रन्स 2025 अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला आहे, तर तो युनिसेफने प्रकाशित केला आहे. कोणी? युनिसेफने. 7वा प्रश्न आहे, ISB कॅटलिस्ट पुरस्कार म्हणजेच इंडियन स्कूल ऑफ बिझनेस कॅटलिस्ट पुरस्कार 2025 ने अझीम प्रेमजी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, प्रसिद्ध सांगाई उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो, तर तो मणिपूर या राज्यामध्ये साजरा केला जातो सांगाई उत्सव. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न 26 नोव्हेंबर 2025 या दिवसाचे होते बघा, जे आपण या ठिकाणी कव्हर केले आहेत माहिती सगट. प्रश्न कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगायचे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करायचा आहे. हा जो काही PDF असणार आहे बघा, तर तो आपण टेलिग्रामवर अपलोड करणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. त्यासाठी आपल्याला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, यूट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला. लक्ष्य सरकारी नोकरी असं टेलिग्रामचं चॅनलचं नाव आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.